जर तुम्ही मेटा ॲड्स रन करत असाल आणि तुम्हाला क्वालिटी इन्क्वायरीज मिळत नसतील तर ॲड बंद करण्याआधी या 3 गोष्टी नक्की चेक करा. सर्वात आधी तुम्ही जी ॲड रन करताय त्या ॲडवर जावा आणि तिथे तुम्हाला चार्टचं ऑप्शन दिसत असेल. या चार्टच्या ऑप्शनवर क्लिक करा. चार्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला असा इंटरफेस येईल. इथे तुम्हाला टोटल तुमचे कन्व्हर्जन्स वगैरे अमाऊंट स्पेंड सगळं दिसेल. इथून खाली तुम्ही फक्त स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला बघा बायोमॅट्रिक्समध्ये एज आणि जेंडर दिसत असतील. इथे तुम्हाला समजेल की कोणत्या एज ग्रुपमध्ये आणि कोणत्या जेंडरमध्ये तुम्हाला जास्त रिझल्ट्स मिळतात. आता इथे तुम्ही तुमचं विनिंग एज ग्रुप फाइंड आउट करू शकता. विनिंग एज ग्रुप आणि जेंडर फाइंड आउट केल्यानंतर याच एज ग्रुपला आणि जेंडरला तुम्ही तुमच्या टार्गेटिंगमध्ये टार्गेट करू शकता, जेणेकरून CPL ही डाऊन होईल आणि एन्क्वायरीची क्वालिटी इन्क्रीज होईल. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे क्रिएटिव्हमध्ये तुमच्याकडे काय स्पेसिफिक USP आहे ती USP मेन्शन करा. जास्तीत जास्त बोल्ड अक्षरामध्ये तुमची USP मेन्शन करा, जेणेकरून कस्टमरला बघताच क्षणी ती लक्षात आली पाहिजे आणि कस्टमर अट्रॅक्ट झालं पाहिजे, कारण की जो दिखताय वही बिकताय. आणि तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे लीड फॉर्म. जर तुम्ही लीड फॉर्म यूज करत असाल तर लीड फॉर्ममध्ये स्टार्टिंगला जेव्हा फॉर्म टाईप विचारतात त्या फॉर्म टाईपमध्ये तुम्हाला हायर इंटेंट क्लिक करायचे. हायर इंटेंट केल्यामध्ये इथे बघा तुमची रिव्ह्यू स्क्रीन ॲड होते. रिव्ह्यू स्क्रीन ॲड झाल्यामुळे एन्क्वायरीची क्वालिटी आहे ती थोडीशी इम्प्रूव्ह होईल. आणि जर तुम्हाला जास्त व्हेरीफाय एन्क्वायरीज हवा असतील तर इथे हायर इंटेंटच्या खाली जो तुम्हाला चेकबॉक्स दिसते इथे तुम्हाला क्लिक करायचे. ह्याने फॉर्म सबमिट होण्याआधी कस्टमरला एक OTP जाईल आणि त्या OTPचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला ते एन्क्वायरी मिळेल. सो या 3 टिप्स यूज करून तुम्ही तुमच्या एन्क्वायरीची क्वालिटी वाढवू शकता. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर फॉलो करून ठेवा, कारण की मेटा ॲड्स रिलेटेड अशी टिप्स आपण या चॅनलवर टाकत असतो.